नमस्कार पर्यटक मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आज तुमच्या समोर मी येत आहे। जो माझा एसटी हॉलिडेजचा आणि एंटायर महाराष्ट्राचा आवडता प्रोडक्ट आहे किंवा आवडतं डेस्टिनेशन आहे, ते म्हणजे बाली। बाली म्हटलं की एसटी हॉलिडे शिप गणित ऑलरेडी तुम्हाला तर माहिती गेल्या 8 ते 10 वर्षापासून जुळलेलंच आहे। 8 ते 10 वर्षापूर्वी बाली तेवढं फेमस नव्हतं, पण एसटी हॉलिडेज आणि एसटी हॉलिडेजचे जे काही बालीचे कॉम्बिनेशन्स आहेत याच्याबद्दल लोकांना जाणून घेतलं लोकांनी आणि त्याला अतिशय अप्रतिम प्रतिसाद दिला। आजही बालीच्या आमच्या सगळ्या टूर्स भरभरून जात असतात, तर त्याबद्दल पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद। आणि आज आपण बाली आणि बालीच्या निगडीतल्या ज्या काही टूर्स आहेत त्या बाबतीमध्ये थोडंसं एक शॉर्ट प्रेझेंटेशन किंवा शॉर्ट डिस्कशन माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की बालीवरती आम्ही खूप सगळं रिसर्च केलेलं होतं। बालीवरती आम्ही इतकं डीपली आम्ही रिसर्च केलं होतं की त्यावेळेस आम्ही बाली चालू केलं की ज्यावेळेस बालीला कनेक्टिंग फ्लाईटसुद्धा खूप रेअर असायच्या आणि बालीचा खूप मोठा एअरफेअरचाच कॉम्पोनंट जायचा, त्याच्यामुळे बाली तेवढं फेमस नव्हतं। पण आज बाली हे सगळ्या लोकांचं एक आवडतं डेस्टिनेशन झालेलं आहे। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मी एक बाली वरती स्वतः पुस्तक लिहिलेलं होतं, तर त्याच्यामध्ये बालीची बरीचशी काही माहिती आहे। त्याची तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता। बाली बरोबर असलेले कॉम्बिनेशन्स किंवा बालीची हिंदू संस्कृती, बाली बरोबर असलेलं तिथले टेम्पल्स किंवा तिथलं निसर्ग सौंदर्य याची बरीचशी सगळी माहिती आहे या बालीच्या पुस्तकामध्ये। याची PDF आपल्याला आरामशीरमध्ये मिळून जाईल किंवा बाली बरोबर आपण काय काय टूर्स करू शकता। आपण आवर्जून हे बुकची जी काही PDF आहे ही PDF आपण आवर्जून जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत, सेल्स मॅनेजर आहे, एसटी हॉलिडेजची टीम आहे, त्यांच्याकडनं याची PDF आपण जरूर मागून घ्या, वाचा, त्याच्यावरती आम्हाला अभिप्राय द्या। अजूनही आता काही नवीन डेस्टिनेशन म्हणजे बालीतले जे काही आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। 8-9 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही बाली सुरू केलं होतं त्यावेळेसचं बाली आणि आत्ताचं बाली याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आता। कारण गेल्या 2-3-4 वर्षामध्ये कोविड नंतर बालीनी जी काही डेव्हलपमेंट केलेली आहे टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू, ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे। जर बाली बघितलं तर बालीबद्दल थोडंसं तुम्हाला ब्रीफ सांगायचं तर बाली ही काही कुठली कंट्री नाही आहे। बाली हे एक आयलंड आहे, बेट आहे, जे ऑस्ट्रेलियाच्या जवळ अगदी पडतं। इंडोनेशिया ही कंट्री आहे त्याची आणि बाली हे त्याचं एक बेट आहे, पण अतिशय प्रसिद्ध बेट आहे। अगोदर फक्त बालीला मोस्टली ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे लोक तिथे यायचे, त्यांना जवळ पडायचं म्हणून, आणि सम युरोपियन लोक, कारण युरोपियन लोकांना बीचेस वगैरे आवडतात। तर बालीच्या बाबतीमध्ये हा ट्रेंड आपण सुरू केल्यानंतर बालीला आपण सुरुवातीला फक्त बाली हा प्रोडक्ट आपण सुरू न करता त्याबरोबर आपण कॉम्बिनेशन्स पण सुरू केले होते। तर मी आता तुम्हाला बालीबद्दल थोडीशी एक ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो की बालीला आजही इंडियामधून डायरेक्ट फ्लाईट नाही आहे, कारण लॉंग डिस्टन्स आहे, त्यामुळं बालीला आपल्याला व्हाया फ्लाईटनेच जावं लागतं। तर साधारण जाताना आपण बालीला व्हाया सिंगापूर, व्हाया बँकॉक, व्हाया क्वालालंपूर किंवा व्हाया होचिमिन सिटी अशा प्रकारे जातो आणि येताना पण तसंच यावं लागतं। आणि हेच माझ्या एक आयडिया डोक्यात आली आणि तेव्हापासून आपण बाली आणि बालीचे कॉम्बिनेशन्स याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते आपले कॉम्बिनेशन हिट व्हायला लागले। तर आता हा जो व्हिडिओचा पार्ट आहे याच्यामध्ये मी फक्त बालीबद्दल आता बोलणार आहे। तर बालीमध्ये जर बघायला गेलं तर बाली इंडोनेशिया ही तशी मुस्लिम कंट्री आणि बाली म्हटलं तर हे सगळं हिंदू बेट आहे। तर इथे तुम्हाला आपले रामायण, महाभारत किंवा याच्या निगडीत सगळ्या पाऊलखुणा तुम्हाला तिथे सापडतील। तिथले जे मंदिरं आहेत तिथल्या मंदिरांना पण आपल्या राम, सीता किंवा हे सगळे जे काही रामायण महाभारतले कॅरेक्टर्स आहेत त्यांची नावं आहेत किंवा त्यांच्या फॅमिली नेम्समध्ये वगैरे पण त्यांची नावं आहेत। सेम घटोत्कच चौक वगैरे असे तिथल्या रोडला पण नावं त्यांनी अशी दिलेली आहेत। तर अशा प्रकारे बाली जर बघितलं तर बेसिक बाली आपण बघायला गेलो तर बालीमध्ये तुम्हाला
मेन म्हणजे बाली प्रसिद्ध आहे याच्यासाठी काय टेम्पल्स, त्याच्यानंतर निसर्ग सौंदर्य आणि अप्रतिम बीचेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाली विलाज. बालीमध्ये जर जातोय आपण आणि विलामध्ये राहत नाही तर आपण बालीत गेल्यासारखंच नाही असं मी म्हणणार. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बराच वेळा आमच्याकडे मार्केटमधून काही आमच्या सेल्स टीमकडे पण किंवा याच्याकडे एन्क्वायरीज येतात की बाली तुमचं थोडंसं महाग वाटतंय आम्हाला, बाली मार्केटला हा रेट आहे. आता त्याच्या मागचे रिझन्स पण भरपूर आहे. ते म्हणजे ज्यावेळेस आम्ही क्लायंटला ते सगळे प्रोडक्ट समजून सांगतो त्यावेळेस क्लायंटच्या लक्षात येतं. मेन बालीचं आमचं आणि मार्केटचं कॉम्पिटिशन म्हणजे जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर बालीमध्ये आपण 2 नाईटचा विलाचा स्टे देतो, जो की तुम्हाला एक प्रीमियम लक्झरी स्टे असतो आणि तो उबूद सारख्या जंगल एरियामध्ये असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला बालीच्या बाबतीमध्ये जर का आपली कुठलीही टूर असेल तर तिच्यामध्ये बालीचा विलाचा स्टे हा कंपल्सरी आपला बालीचा विलाचा स्टे असतो. आणि बालीच्या विलाच्या स्टेमध्ये तुम्हाला प्रायव्हेट 1 बेडरूम, 2 बेडरूम, 3 बेडरूम असे आपण विलास प्रोव्हाइड केलेले असतात, जे तुम्हाला टोटली प्रायव्हसी एन्जॉय करता येते तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे एन्जॉयमेंट करू शकता. तर हा पार्ट 1 मी आता इथे हे करतोय कारण बऱ्याच वेळा काय होतं की व्हॉट्सअपला प्रमोशन करताना किंवा पाठवताना व्हिडिओजमध्ये डिडक्ट करावं लागतात. त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओचं एक 5-5, 6-6 मिनिटाचे मी व्हिडिओज छोटे देणार आहे. तर कट केल्यानंतर मी इमिजिएट तुम्हाला दुसरा पार्ट लगेच मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही स्टे अलर्ट. 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ बघायला मिळेल.